जय महाराष्ट्र मित्रांनो. चिंता आणि प्रार्थना. सोशल मीडियावरती आपण खूप साऱ्या रील्स पाहिलेल्या आहेत. एखादीचा नवरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि ही इकडं देवाजवळ शरण जाऊन प्रार्थना करते. तिकडं डॉक्टरांचा मेसेज येतो की नवरा बरा व्हायला लागलाय, काय काळजी करायचं कारण नाही. त्यावेळी ती अजून विश्वासानं शरण जाऊन मनोभावे देवाला प्रार्थना करते आणि रुग्ण, त्यांचा जो पेशंट असतो, नवरा असतो, तो ठणठणीत परत होऊन घरी येतो. मग ती देवाला प्रार्थना करताना मनोभावे करणार, विश्वासानं करणार, साकडं घालणार, नवस बोलणार, वगैरे वगैरे सगळं करणार. याला लॉ ऑफ युनिव्हर्समध्ये म्हणतात युनिव्हर्सला सरेंडर होणं. ज्यावेळी आपल्यावर संकटाची परिस्थिती असते, त्या परिस्थितीमुळे आपण भयग्रस्त झालेलो असतो, चिंताग्रस्त झालेलो असतो. अशावेळी ती परिस्थिती काय करते, आपल्या मनातील विश्वास आहे ना, ती गळून पाडते. तो विश्वास परत आणण्याचं एकमेव माध्यम आहे मित्रांनो, प्रार्थना करणे, युनिव्हर्सला सरेंडर जाणे, मराठीमध्ये देवाला शरण जाणे. ज्यावेळी आपण देवाजवळ प्रार्थना करतो ना, शरण जाऊन, ती आर्त भावनेनं करतो, आर्तपणे करतो, विश्वासानं करतो, शरण जाऊन करतो. अशा वेळी काय होतं, तो युनिव्हर्स, देव आहे ना, तो आपल्या परिस्थितीवरती तात्पुरता ताबा घेतो, स्वतःकडे परिस्थिती घेतो तो आणि आपल्यामध्ये चमत्कार घडवतो. जसं तो रुग्ण बरा होतो ना, तसं आपल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला मार्ग दिसायला लागतो. हे का होतं, विश्वासानं प्रार्थना केल्यामुळं. तर प्रार्थना जी आहे ना मित्रांनो, ते जीवनामध्ये चमत्कार घडवून आणण्याचं माध्यम आहे. पण ती प्रार्थना कशी केली पाहिजे, विश्वासाने केली पाहिजे, देवाला शरण जाऊन केली पाहिजे, ब्रह्मांडाला सरेंडर होऊन केली पाहिजे, आर्त भावनेने केली पाहिजे, आर्त मनाने केली पाहिजे. हे ज्यावेळी अशा पद्धतीनं आपण ज्यावेळी भावना करतो, प्रार्थना करतो, त्यावेळी आपल्या मनातील जो गळून पडलेला विश्वास आहे ना, तो पुन्हा नव्यानं जागृत होतो. आणि त्या विश्वासाच्या जोरावर सध्याची जी परिस्थिती माझी निर्माण झालेली आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याला बळ मिळतं. आणि त्या विश्वासाच्या जोरावर आपण काय करतो, ती परिस्थितीवरती विजय मिळवतो. म्हणून प्रार्थना हे जीवनामध्ये चमत्कार घडवण्याचं माध्यम आहे. फक्त प्रार्थना कशी करायची ते शिकलं पाहिजे. धन्यवाद.